आयुर्वेदी पानके या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत निंबू पानक. निंबू पानक म्हणजे लिंबाचे सरबत. लिंबाचं सरबत हे तर आपण घरी नेहमीच वापरतो, सगळ्यांच्या अतिशय परिचित आहे. पण ते औषधी गुणधर्म त्याचे काय आहेत हे आपण आज पाहूया आणि ते कसं करायचं हेही आपण पाहूया. यासाठी घेऊया लिंबाचा रस 2 चमचे, साखर 4 चमचे, पाणी 200 मिलीलीटर. यामध्ये कुटलेली लवंग 1, कुटलेले मिरे 2, चवीपुरतं सैंधव, मीठ आणि वेलदोड्याची पावडर. आता पाहूयात हे सरबत कसं करायचं. लिंबाचा रस, पाणी आणि साखर हे आधी एकत्र करा. साखर पूर्ण विरघळू द्या. इथे लक्षात ठेवायचं आहे आपण की साखर म्हणजे आपण खडी साखर बारीक करून घेणार आहोत. ज्यांना शुगर आहे, डायबिटीस आहे, साखर घ्यायची नाही आहे, त्यांनी साखर न घालतासुद्धा हे सरबत करता येतं. तसं करावं. ह्या 3 गोष्टी एकत्र करून घ्याव्या. आधी लिंबाचा रस, पाणी आणि साखर एकत्र करावी. सैंधव घालावं. त्यामध्ये कुटलेले मिरे म्हणजे मिऱ्याची पावडर, लवंग पावडर आणि वेलदोड्याची पावडर घाला. झालं आपलं सरबत तयार. याचे गुणधर्म पाहूयात. लिंबाचं सरबत सामान्यतः आपण घरी नेहमीच घेतो आणि सहज पाहुणे आले तर करतो, आपल्याला कधीतरी इच्छा झाली तर करतो. परंतु आवर्जून हे सरबत औषध म्हणून आणि शरीराची गरज म्हणून हे सरबत जर घेतलं तर आपल्या स्वास्थ्य रक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहे, अतिशय आवश्यक आहे. म्हणून मुद्दाम या पानकांच्या मालिकेमध्ये आपण निंबू पानक म्हणजे लिंबाचं सरबत आपण पाहत आहोत. आजारी माणसांसाठी हे पानक अतिशय उपयोगी आहे. जो आजार झालेला असतो त्या आजाराची औषधं चालूच असतात रुग्णाला, परंतु तरीसुद्धा त्यांना थकवा येतो, तोंडाला चव नसते. खूप प्रमाणात औषधं घेतल्यामुळे किंवा अनेक वेळ, दिवसातून 4 वेळा 5 वेळा औषधं घेतल्यामुळे सुद्धा तोंड बेचव होतं, काही अन्न घेण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून थकवा येतो. अशावेळी हे निंबू पानक अशा रुग्णांना दिवसातून 2-3 वेळासुद्धा द्यावं. थोडं थोडं द्यावं. अगदी लहान मुलांपासून म्हणजे 3 वर्षाच्या लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठी लिंबाचं सरबत हे अतिशय उपयुक्त आहे, आवश्यक आहे आणि छान चव खूप छान असते त्याची. सहज आवडतं सगळ्यांना, कोणी घ्यायला नाही म्हणणार नाही. पण हे आवर्जून देणं हे किंवा घेणं ह्या गोष्टींकडे आता आपण इथून पुढे आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊयात. ज्या लोकांना गॅसेसची तक्रार आहे, खूप एका जागी बसून काम करतात, दिवसभर 8-8, 9-9 तास, 10 तास एका जागी बसून जे लोक काम करतात, अशा लोकांना गॅसेसची तक्रार असते. वृद्ध व्यक्तींना गॅसेसची तक्रार असते. तर पोटामध्ये गॅसेस साठतात, त्यामुळे पोट फुगतं, पोट जड होतं. हे गॅसेस जास्त प्रमाणात झाले आणि बाहेर पडले नाहीत तर शरीरामध्ये सगळीकडे फिरतात आणि मग छातीमध्ये चमका येतात, घाबरून जातात लोक. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला गॅसेस होत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवून, म्हणजे ज्यांना गॅसेस होत आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून अवश्य लिंबाचं सरबत घ्यावं. या लिंबाच्या सरबतामध्ये जर 1-2-3 थेंब आल्याचा रस घातला तर सरबत अधिक चविष्ट होतं आणि गॅसेस अजिबातच शरीरातनं बाहेर पडत नाहीत. असं असेल तर हेच लिंबाचं सरबत गरम पाण्यात करावं. म्हणजे पाणी आधी गरम करून घ्यावं, मग त्यामध्ये लिंबाचा रस, साखर, बाकीच्या गोष्टी घालाव्यात. थोडासा आल्याचा रस घालावा. यामुळे गॅसेस मोकळे होतात. खालच्या मार्गाने किंवा वरच्या मार्गाने ढेकर येऊन गॅसेस बाहेर पडतात. पोट हलकं होतं आणि स्वस्थ वाटतं, प्रसन्न वाटतं. म्हणून अजीर्णाच्या गॅसेसच्या तक्रारींमध्ये हे सरबत अवश्य घ्यावं. आता अजीर्णासाठी लिंबाचं सरबत कसं उपयोगी पडतं ते पाहूयात. अजीर्ण किंवा अपचन यामध्ये खूप अन्न खाल्ल्यामुळे किंवा एकावर एक अन्न खाल्ल्यामुळे किंवा आग्रहाचं जेवण जेवल्यामुळे पण अजीर्ण होतं. अन्न पचत नाही, त्याला आपण अपचन असं म्हणतो. अपचनामुळे सगळ्यात पहिली गोष्ट होते ती म्हणजे तोंडाला दुर्गंधी येते, अन्न घेण्याची इच्छा होत नाही, काही वेळा उलट्या होतात, जुलाब होतात,
उलट्या जुलाब खूप प्रमाणात झाल्या की चक्कर येते, अशावेळी अशा सर्व तक्रारींसाठी लिंबाचं सरबत हे अतिशय उपयोगी आहे. ते पाचक आहे. खाल्लेल्या अन्नाचं किंवा एकावर एक खाल्ल्यामुळे जे पोट जड झालेलं असतं, या अन्नाचा निचरा होण्यासाठी, या अन्नाचं पचन होण्यासाठी लिंबाच्या सरबताचा खूप चांगला उपयोग होतो. ते उत्तम पाचक आहे. त्यामुळे तोंडाला चव येते, भूक लागायला लागते. अशा प्रकारे हळूहळू अजीर्णातून आपण नेहमीचं जेवता येईल अशी अवस्था येते. म्हणून अजीर्णाच्या तक्रारीमध्ये सगळ्यात सुरुवातीला लिंबाचं सरबत म्हणजेच निंबू पानक हे अवश्य द्यावं. तसंच आपण पाहतो की पित्ताची तक्रार खूप लोकांना असते. पित्तामुळे मुख्यतः तोंड आंबट होतं, काही लोकांना तोंड कडू होतं, आंबट किंवा कडू उलट्या होतात. खूप लोकांना सकाळी सकाळी उलट्या काढायची सवय आहे किंवा आपोआप पित्त बाहेर पडतं. तर अशा पित्ताच्या तक्रारींमध्ये सुद्धा तोंड बेचव होतं आणि तोंडाला पित्त वाढलं की तोंडाला दुर्गंधी येते. इतर वेळीसुद्धा तोंडाला दुर्गंधी आहे असं ज्यांच्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्यांना पित्ताचे आजार वारंवार होतात, अशा लोकांना ह्या तक्रारी निश्चितपणे दिसतात की तोंडाला दुर्गंधी येणं. अशा सर्व तक्रारींमध्ये पित्त जास्त झालं की पित्तामुळे चक्कर पण येते. तर अशा वेळीसुद्धा लिंबाचं सरबत द्यावं. दिवसातून 1 वेळा 2 वेळासुद्धा द्यावं. फक्त एक लिंबाचं सरबत देताना एक काळजी घ्यावी की आपण उलट्या जर होत असतील तर सरबत एकावेळी घटाघट पिऊ नये. एक चमचा, थोडं थोडं किंवा एक घोट इतकं हळूहळू घ्यावं. हळूहळू ते खाली गेलं तर ते शरीरामध्ये पचतं. कारण खूप मोठ्या प्रमाणात उलट्या होत असतील तर पाणीसुद्धा पचत नाही. पण या लिंबू पानकामध्ये सैंधव असतं, साखर आहे. या सर्व पदार्थांमुळे हे जे मिश्रण तयार होतं त्याचे गुणधर्म असे शरीरामध्ये त्याचं पचन चांगलं होतं आणि शरीरामध्ये टिकून राहतं. उलट्या जुलाबसुद्धा थांबतात. याशिवाय आणखी काही आजारांमध्ये त्याचा उपयोग होतो. विशेष करून मूत्रपिंडाच्या विकारांमुळे ज्यांना डायलिसिस करावं लागतं, अशा लोकांना तोंडाला चव नाही, औषधं खूप प्रमाणात चालू असतात, चव नसल्यामुळे रोजच्या अन्नाची सुद्धा चव लागत नाही. मग काय घ्यावं, मधल्या वेळेत काय घ्यावं, भूक लागली तर काय घ्यावं, कधीतरी भुकेची जाणीव होते किंवा भूक नसते पण काहीतरी घ्यावं असं वाटतं. अशावेळी लिंबाचं सरबत द्यावं. त्यामुळे तोंडाला चव येते, हुशारी येते, टवटवी येते. तर डायलिसिसच्या रुग्णांना द्यावं. केमोथेरपी ज्यांना झालेली आहे, कॅन्सरच्या रुग्णांना, अशा लोकांना शरीरामध्ये केमोथेरपीनंतर खूप कोरडेपणा येतो, त्वचा कोरडी होते. अशावेळीसुद्धा हा त्वचेच्या रक्षणासाठी सुद्धा लिंबाचं सरबत घ्यावं किंवा निंबू पानक घ्यावं. तोंड बेचव झालेलं असतं, खाण्याची इच्छा होत नाही, थकवा येतो, अशावेळीसुद्धा या लिंबू सरबताचा खूप चांगला उपयोग होतो. या लोकांना उकळून गार केलेलं पाणी प्यायला सांगितलं जातं. तर ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये सुद्धा लिंबाचं सरबत खूप छान लागतं, चव येते. याशिवाय उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला माहितीच आहे की बाहेरून फिरून आल्यानंतर काहीतरी थंड पाणी प्यावंसं वाटतं. खूप वेळा हल्लीच्या मुलांमध्ये किंवा करायला सोयीचं किंवा एक घरात सोय म्हणून अनेक वेळा कोल्ड्रिंक्स घेतली जातात. तर ही बाहेरची पेय, शीतपेय ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज घातलेली असतात, ही शरीराला हानिकारक असतात. त्याऐवजी जर घरातल्या घरात केलेलं लिंबाचं सरबत घेतलं तर हे शरीराला उपयोगी आहे. म्हणून उन्हाळ्याच्या काळामध्ये लिंबू सरबत हे खूप वेळा घ्यावं. दिवसातून 2-3 वेळा द्यावं. उन्हाळ्याच्या काळामध्ये शाळा सुरू असते आणि मुलं शाळेत जातात तर दिवसभर त्यांना थकवा येतो, ग्लानी येते, बाहेरच्या उन्हाच्या हवेमुळे ग्लानी येते, चिडचिडेपणा, मोठ्यांमध्ये पण चिडचिडेपणा वाढतो, लहान मुलांमध्ये पण चिडचिडेपणा वाढतो. अशावेळी या लिंबाच्या सरबताचा खूप चांगला उपयोग होतो. लिंबाच्या सरबताने टवटवी येते, उत्साह येतो. म्हणून या उन्हाळ्यामध्ये तर लिंबाचं सरबत अवश्य घ्यावं. आता उन्हाळ्यात लिंब मिळत नाहीत, ही एक नेहमीची अडचण आहे. मग हा लिंबाचा रस घरामध्ये काढून बाटलीमध्ये, बरणीमध्ये भरून ठेवला तर हा टिकतो, हा तयार रस घेता येतो. त्यामुळे लिंबाचं सरबत हे उन्हाळ्यामध्येही अवश्य द्यावं. लहान मुलांना तर नक्की द्यावं. लहान मुलं पटकन थकून जातात, त्यांच्या अंगामध्ये तेवढी शक्ती नसते. लिंबाच्या सरबतामुळे लगेच ताकद येते, उत्साह त्यांचा वाढतो. आता असंच
मैदानी खेळ खेळणाऱ्या सर्व मैदानी खेळांमध्ये सुद्धा खेळून झाल्यानंतर किंवा खेळाच्या मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा पूर्ण थकवा भरून निघण्यासाठी आणि उत्साह येण्यासाठी लिंबाचं सरबत द्यावं. त्यामुळे शरीराची ही जी खेळण्यामुळे झालेली झीज आहे, ही झीज ताबडतोब भरून निघण्याचं काम लिंबाचं सरबत करतं. ह्याच लिंबाच्या सरबतामध्ये आपण आणखी प्रकार करू शकतो. साधं पाणी ज्यामध्ये साळीच्या लह्या घालून ठेवायच्या आणि साळीच्या लह्यांचं जे पाणी आहे, या साळीच्या लह्यांच्या पाण्यामध्ये सुद्धा लिंबाचं सरबत करावं. त्यामुळे साळीच्या लह्याच्या पाण्यानेही थकवा दूर होतो. ज्यांना खूप थकवा आहे कोणत्याही कारणाने, उन्हाळ्यामुळे असो, खेळण्यामुळे असो, आजारपणामुळे असो, जुलाब-उलट्यांमुळे असो, तर साळीच्या लह्यांमध्ये जर लिंबाचं पाणी केलं तर त्याचा उपयोग अधिक चांगला सलाईन वॉटरसारखा होतो. तर अशा प्रकारे हे बहुगुणकारी असं हे लिंबाचं सरबत आहे. लिंबूही सहज मिळतात, सहज उपलब्ध असतात. आपण घरामध्ये नक्की ठेवू शकतो. इथून पुढे आपण अवश्य आवर्जून लिंबू घरात ठेवावीत आणि योग्य वेळ बघून, योग्य वेळी किंवा अनेक वेळा सहज म्हणूनसुद्धा चहा टाळायचा आहे, चहा कमी करायचा आहे, अशा लोकांनीसुद्धा लिंबाचं सरबत किंवा फक्त लिंबू पाणी, साखर न घालता केलेलं लिंबाचं सरबत असं सुद्धा दिवसातून 2-3 वेळा घ्या. खूप छान वाटेल, थकवा जाईल, उत्साह येईल, टवटवी येईल, आपलं आरोग्य निश्चितच खूप चांगलं राहील. तर मग अशा प्रकारे आपल्या लिंबाचं पानक घेऊन, निंबू पानक घेऊन आपल्या आरोग्याचं रक्षण करा. पुन्हा भेटूया लवकरच पुढचं आणखीन एक नवीन पानक घेऊन. नमस्कार, धन्यवाद.